सोलापूर लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी आता आरोप प्रत्यारोपांवरून आता मॉर्निंग वॉकवर आली आहे. शुक्रवारी राम सातपुते हे सिद्धेश्वर मंदिर परिसरात वॉकिंग करत होते, तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरात मॉर्निंग वॉकला आलेल्या सोलापूरकरांशी संवाद साधताना दिसून आल्या. किल्ला हेरिटेजचा जो प्रश्न आहे त्यामुळे बरंच नवी पेठसारख्या भागातला आणि विजापूरसारख्या भागातलं त्याचं डेव्हलपमेंट थांबलेलं आहे. त्याच्या काही बिल्डिंगला परमिशन मिळत नाही आहेत, बिल्डिंगचे डेव्हलपमेंट्स होत नाही आहेत, तिथलं बांधकाम कुठेही होत नाही आहे. आणि त्यामुळं काय होतं त्याचं निश्चितपणाने की किल्ल्याचं जे 100 मीटर आहे ते खंदकापासून आहे का त्या बाउंड्री लाईन त्या किल्ल्याच्या भिंतीपासून आहे हे कोणालाही अजून ते पिक्चर क्लिअर नाही. तो आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये येतं आणि हेरिटेज साईटमध्ये येतं. तर ते सगळं सेंटरमध्ये आणि त्यांची आय थिंक कोऑर्डिनेशन होत नाही आपलं आणि त्यांचं. तर आणि कोणाची इच्छाशक्ती नाही आहे कदाचित ते करण्यास. तुम्हाला माहिती असेल की जेलच्या आजूबाजूचा परिसर होता तेव्हा तिथे पण त्यांनी बंधन केलेलं की 200 मीटर, पण ते आपण शिथिल केलं आणि म्हणून तिथे खूप जणांचा फायदा झाला. पण ऑफकोर्स जेल हे हेरिटेजमध्ये येत नव्हतं बहुतेक, पण किल्ला येतो. पण नक्कीच काही शिथिलता होऊ शकते का नाही, कारण का तो पण आपल्याला जपणं गरजेचं आहे. पण काही शिथिलता होऊन कोऑर्डिनेशन करून 100% ते 200 जर मीटर असेल तर ते 100 करायचं, 100 असेल तर ते कमी करणं ते आपण करूया. ती अजून कोणाला काही प्रश्न? मागील 10 वर्षांमध्ये भाजपाकडे एक हाती सत्ता असून देखील शहराचा विकास साधता आला नाही, असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. माझं संवाद साधणं हे वर्षभर चालूच असतं. गेले 15 वर्ष मी संवाद साधते लोकांशी. आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं. गड्डमजींनी गंजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वाद घ्यायचा ची संधी मिळाली. एक युद्ध लढत आहे. ही लढाई फक्त माझी नाही, आपल्या सगळ्यांची आहे, ह्यांची आहे. हे शहरात राहतात, हे त्रस्त आहेत. या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या महापालिकेत अजून 2 वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत, प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार चालला आहे. आज पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात. 8-8 दिवसाआड पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं, पिवळ्या रंगाचं येतं. काही ठिकाणी हद्दवाढ असेल, आमचा पूर्व भाग असेल, तिथे रात्री 1-2ला पाणी सोडतात. आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय. आत्ताच एक गृहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज लाईन झाली नाही आहे, ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात. कारण का प्रशासक आहे आणि नगरसेवकच नाही आहेत, निधी नाही आहे, झोनमध्ये कोणी नाही आहे. तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे, विमानसेवेचा प्रश्न आहे. अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे. ज्या घाईगडबडीत ती चिमणी पाडलेली, आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल, पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की 6 महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे. आज 7वा महिना चालू आहे आणि विमानसेवा सोलापुरात सुरू झाली नाही आहे. ही शोकांतिका आहे. आणि अनेक असे प्रश्न आहेत. आज रिक्षा बघतो आपण, रिक्षामध्ये 10-10 लोक, लहान मुलं कोंबली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण या ठिकाणी कार्यरत नाही आहेत. तर ह्या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे. आणि गेले 10 वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालेली ती काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही. नवख्या लोकांना आणलं, सत्ता दिली, त्यांना कळलं नाही पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते, पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार. एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी. म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिक आहे. म्हणून कृपया असं होऊ देऊ नका.